जमाव कंट्रोल करण्यासाठी या वाहनाचा उपयोग केला जातो. अहिल्यानगरच्या सुरक्षिततेची ही आयुधे आहेत आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण त्याचा परिचय करून घेत आहोत. यानंतर मैदानावर येत आहे निर्भया पथकाचे वाहन, ज्याचा उद्देश शहरातील महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे पथक 24 तास कार्यरत असते. यानंतर मंचाकडे येत आहे सायबर पोलीस वाहन. प्रत्येकाच्या डिजिटल हक्काचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाची ही डिजिटल व्हॅन सज्ज आहे. आधुनिक व तंत्रस्नेही प्रतिमेचे हे दर्शन घडवते आणि पैशाची, माहितीची व गोपनीयतेचे रक्षण सायबर पोलीस स्टेशन सदैव करत असते. यानंतर बॉम्ब शोधक नाशक वाहन. सदर वाहनात स्फोटकाचा शोध घेणारे संवेदनशील एक्स-रे स्कॅनर आणि मेटल डिटेक्टर आहेत आणि लपवलेली संशयास्पद वस्तू ते शोधून काढतात. यामध्ये विशेष बॉम्बस्फोट आहेत आणि वाहनात असणाऱ्या इतरांचे प्राण वाचवणारे हे पथक खऱ्या अर्थाने निधड्या छातीचे शूरवीर आहेत. यानंतर मंचाकडे येत आहे मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जातात त्या वाहनांवर 360 अँगल कोनात फिरणारे आणि लांब पर्यंत दृष्टी टिपणारे हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेरे असलेली ही व्हॅन. यानंतर मंचाकडे येत आहे फॉरेन्सिक वाहन. ही एक मोबाईल लॅबोरेटरी आहे आणि गुन्ह्याच्या ठिकाणी तात्काळ पोहोचून हे पुरावा संकलन करतात. DNA सॅम्पलिंग, फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट हे करतात. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका, जी आपल्या आरोग्यासाठी सदैव अहिल्यानगर वासियांच्या सेवेत आहे. यानंतर अग्निशमन वाहन. अग्नीपासून अहिल्यानगरचे बचाव करणारी ही यंत्रणा अहिल्यानगर महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवेअंतर्गत. यानंतर आपणा सर्वांच्या समोर मंचाकडे चित्ररथ येत आहे. बालविवाह मुक्त भारत अभियान रथ आहे. टाळ्यांच्या गजरात या चित्ररथाचे स्वागत करूया.